नमस्कार. मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी खुसखुशीत असे मेदू वडे कसे करायचे ते पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता. हा पहा आवाज, खूप छान असा कुरकुरीत आवाज येतोय ना या मेदू वड्याचा. तर हे मेदू वडे रव्यापासून बनवले आहेत. तर रव्याच्या मेदू वड्याची पण चव खूप छान येते. तर हे पहा किती क्रिस्पी असे मेदूवडे झालेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. खूप जास्त हे मोठे नाहीत आणि खूप जास्त लहान नाहीत. आता याची सालं काढून घ्यायची आहेत. तर सगळ्या बटाट्याची मी सालं काढून घेणार आहे. हे पहा तुम्ही. तर इथे सगळी सालं माझी आता हे पहा काढून झालेली आहेत. तर आता हे बटाटे आहेत ना, तर याला आपण कद्दूकिस करून खिसून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही आता ही सगळी सालं मी व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहेत आणि आता हे बटाटे मी किसून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर इथे एक खिसणी घेतलेली आहे आणि या खिसणीवरती हे बटाटे मी खिसून घेणार आहे. तर कद्दूकिस करून आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे. तर हे पहा तुम्ही, छान असं माझं खिसून झालेलं आहे. तर आता यामध्ये ना पाणी घालून घ्यायचं आहे आणि 1-2 वेळेस स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे. याने काय होईल, यामधलं जे पांढरं पाणी असेल ज्याला आपण स्टार्च म्हणतो, तर ते स्टार्च सगळं रिमूव्ह होऊन जाईल. नाहीतर जर नही धुतलं तर यामुळे आपल्याला वातही होऊ शकतो. तर यापासून वाचण्यासाठी म्हणून नेहमी बटाटा धुवूनच घ्यायचा. तर आता ही सगळी मी खीस असं धुवून घेते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने. आणि आता पहा पुढच्या प्रोसेसला जाऊयात. आता गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये 2 पळी एवढं मी ते तेल घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचाभर एवढे जिरे घालायचे आहेत. जिरे छान तडतडले की यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे आणि यामध्येच 1 इंच एवढं किसलेलं आलं घालून घ्यायचं आहे. दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये 1 चमचाभर एवढे चिली फ्लेक्स घातलेले आहेत. तुम्ही मिरचीचे कापही करून घालू शकता, पण मी चिली फ्लेक्स घातले. याची खमंग अशी फोडणी बसायला हवी. फोडणी खमंग तयार झाली की यामध्ये हा बटाट्याचा किस टाकून द्यायचा आहे आणि दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पहा तुम्ही, छान असं एकजीव झालं की मग आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर थंड पाणी आहे. तर इथे मी 2 कप रवा घेणार आहे. तर त्यासाठी इथे 3.5 कप एवढं पाणी वापरलं आहे. तुम्ही दुप्पटही वापरू शकता, 4 कपसुद्धा वापरू शकता. पण मी इथे 3 ते 3.5 कप एवढं पाणी वापरलेलं आहे. रवा तुम्ही न भाजताच घ्यावा, जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता. तर 3.5 कप पाण्याला एक उकळी फुटू द्यायची आहे. तर त्यासाठी इथे 1 चमचाभर, मोठा चमचाभर एवढं मी इथे मीठ घातलेलं आहे आणि दणदणीत अशी उकळी फुटलेली आहे. एकच उकळी फुटू द्यायची आहे आपल्याला. उकळी छान फुटली की यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 कप रवा वापरणार आहे, पण अगोदर 1 कप घालून घेतला आहे आणि व्यवस्थित असं गाठी न होऊ देता आपल्याला पटकन हा रवा या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता दुसराही कप मी रवा घालून घेतलेला आहे. हे पहा, जाड बारीक कुठलाही रवा वापरू शकता, दोन्हीनेही छानच होतात. तर व्यवस्थित असं गाठी न होऊ देता, लंग्स न पडू देता मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय अगदी मिश्रण असं छान सुटसुटीत माझं झालेलं आहे. तर यासाठी रवी वगैरे वापरायची काही गरज नाही. जर तुमच्या गाठी झाल्यास तर तुम्ही रवी वापरू शकता. तर हे पहा, मिश्रण एकजीव झाले. यावरती आता झाकण ठेवून देऊयात आणि 3 ते 4 मिनटं वाफ काढून घेऊयात. आता 4 मिनिटानंतर रवा छान असा आपला वाफलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. हे पहा, आता याला आपण थंड होण्यासाठी ठेवूयात. तर एका ताटामध्ये याला ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आणि 7 ते 8 मिनिटं याला कोमट होऊ द्यायचं आहे. अगदीच गार होऊ द्यायचं नाही. तर अगदी कोमट होण्यासाठी ठेवायचं आहे, पण असं या ताटामध्ये याला पसरवून ठेवायचं आहे जेणेकरून लवकर थंड होईल. तर आता पूर्णपणे थंड झाले, कोमट असं आहे आणि हाताच्या अशा तळव्याने आपल्याला हे पहा असं पीठ याचं मळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये कुठलीही गाठ राहत नाही आणि पीठही छान असं फ्लपी होतं आपलं. तर हे पहा, छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर गोळा मळून झाला आहे. आता हे पहा तुम्ही, अजिबात माझ्या हाताला चिकटलेलं नाही आहे. तर आता आपण वडे तयार करून घेऊयात. लिंबाच्या आकाराचा मी इथे यामधून एक पोर्शन काढून घेतला आहे आणि दोन्ही हाताच्या साहाय्याने असं प्रेस करायचं आणि एका बोटाने याला छिद्र करून घ्यायचं. इथे आपले वडे तयार आहेत. तर याच पद्धतीने आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत. अगदी छान, कुठेच याला भेगा वगैरे पडलेल्या नाहीत. म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. जर समजा पिठाला भेग पडली तर समजायचं की पीठ व्यवस्थित वाफलेलं नाही. तर इथे पहा,
तर बऱ्याच वेळेस काय होतं मैत्रिणींनो, की जर बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तर मेदूवडे तेलात टाकताच वितळूही शकतात. तर अशा वेळी काय करायचं, घरात जर कॉर्नफ्लॉवरचं पीठ असेल तर कॉर्नफ्लॉवरचं पीठ त्यात ॲड करायचं आणि आपले वडे छान तयार होतात आणि वडे बिघडतही नाहीत. पण बटाट्याचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही. माझा 2 कप रवा होता म्हणून मी बटाटे जास्त घेतले होते. तर हे पहा, छान असे आपले इथे वडे तयार आहेत. तर तळणीसाठी इथे गॅसवरती एक मोठी कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल घालून घेते. जवळजवळ इथे मी पाव किलो प्रमाणात तेल घातलेलं आहे. तर आता पहा, तेल छान गरम झालं की यामध्ये एक छोटासा गोळा टाकून पाहायचा. तो गोळा लगेच वर आला म्हणजे आपलं तेल परफेक्ट असं तापलेलं आहे. तर यामध्ये एक एक करून सगळे मेदूवडे आपल्याला सोडून द्यायचे आहेत. तर हे पहा, आणि एक 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा यालाच्या उलट दिशेने परतून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने सतत उलट-सुलट करून याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. पण गॅस नेहमी मंद ते हाय गॅसवरतीच ठेवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता, दोन्हीकडून व्यवस्थित असं सतत परतवत राहायचं आणि छान लाल रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. तर अगदी खुसखुशीत असे आपले वडे तयार आहेत. एक बॅच माझी झालेली आहे. तर पहा, दुसरी बॅच करून घेऊयात. तर सेम पद्धतीने एक 7 ते 8 वडे एकत्र तळण्यासाठी टाकलेले आहेत. कढई नेहमी पसरट आकाराची घ्यायची, जेणेकरून वडे व्यवस्थित तळतात आणि एका वेळी जास्त वडे तळता येतात. तर इथे पहा, हा सुद्धा माझी बॅच तयार करून झालेली आहे. छान लाल रंगावरती मस्त खुरपूस असे आपले वडे तळून झालेले आहेत. तुम्ही आवाजही ऐकू शकता, किती छान असे क्रिस्पी आपले वडे तयार झालेले आहेत. तर एक मी तोडून दाखवते. पहा आवाज, खूप छान असे खुसखुशीत वडे झालेत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब या बटनासमोर जी बेल आयकॉन आहे तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपले व्हिडिओज नवनवीन जे येतील ते सगळ्यात अगोदर तुम्हाला पोहोचतील. पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत असेच वडे करा आणि खात राहा.